असे संत श्रेष्ठ विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबरा यांच्या गात्यातील आणि प्रसंगाचा औचित्य डोळ्यासमोर घेऊन सद्गुरु महाराजांच्या कृपाशीर्वादाने अभंगाची निवड करण्यात आलेली आहे. तो यथावती अल्पबुद्धीने आपण अभंगाची निमित्त मात्र सोडवणूक करणार. संगत आपल्या जीवनात फार महत्वाची. संगतीचे रिझल्ट आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनुभवायला मिळत असतात. संतांची संगती मनोमार्गती आपला वाचेपती सज्जनाच्या सहवासामध्ये फायदा होईल याचा अशी अपेक्षा करू नका. केवळ फायद्यासाठी सज्जनाच्या संगतीत जायचे असं नाहीये, पण एक आहे त्याचा रिझल्ट 100% आपल्या जीवनाचा लॉस होऊ शकत नाही. सज्जनाचा सहवास आम्हाला आमच्या जीवनात आवश्यक आहे. श्रीमंत जगद्गुरु तुकोबरा मोठ्या प्रेमानं भगवंताशी संवाद करतात. जेव्हा काय तुझ्या माझ्या मुलाला बघित नाव माहिती लेकरू बोबडं जरी म्हणून लागलं तरी बोबड्या बोलाचं आई वडील नेहमी कौतुक करत असतात. तू आई वडिलासारखे सांग माई बापी साक्षात त्यांच्या कृपेने आम्हाला जग बघायला मिळालं. अशा पूज्य देवतेमध्ये तूच आम्हाला दिसतोस. आपल्या आईचं आपल्या वडिलांचं दर्शन घेत असताना सुद्धा आपल्याला साक्षात परमेश्वर त्यांच्या रूपात असा माई जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथ जगन्नाथ. म्हणून देवा तुझ्या पुढे हक्कानं बोलतो. लेकरू नेहमी आपल्या आई वडिलांसमोर हक्कानं बोलतो. लहानपण हट्टी असते, बालपण हट्टी असते म्हटलं जाते थोडं आणि बालहट्ट आई वडिलांना पूर्ण करावे लागतात. तसं देवा तुझ्या पुढे हक्कानं बोलतोय, कारण तू मला युगापासून सांभाळून घेतलंस. सत्ययुग संपलं, त्रेतायुग संपलं, द्वापारयुग संपलं आणि कलियुगाची सुरुवात झाली. आपल्या जिजाऊ असणाऱ्या कॉलनीमध्ये मोठ्या प्रेमानं हा संपूर्ण होत असलेला हा सोहळा उपस्थित सर्व बांधव सैनिक मंडळी रामभाऊ आपण 13 तारखेला प्रोग्राम होतो. टू व्हीलरवर हा त्याचा शेवट. कारण परमार्थात आल्यानंतर टिकणं महत्वाचं. आम्ही उपस्थित राहणार आहे. आनंदाची गोष्ट म्हटलं तुम्हाला सुट्टी दिसती म्हणते ते आलेल्या कदाचित आणि सोलापूर जिल्ह्याला संपलं, द्वापार युग संपलं, कलियुगाची सुरुवात झालेली आहे. सत्ययुगात देखील सांभाळून घेतलं देवा तुम्ही आम्हाला. नारायण 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 नारायण. गोड असा मुखातून निघणारा आवाज कयाळू मातीच्या पोटात असताना सर्व जमिनी संस्कार आईशी कृपावंत कोण माझे नाही वाचवलं आठव धावून या घाली तुका म्हणे गाता नामे द्यावी सावित्रता. आमच्यासाठी तुम्ही थांबातून करत आहे. पुण्या पिता असे ब्रह्माची साधू अशी केली आहे आणि येळूमध्ये जास्ती पाषाण सगळं आहे. आमचा सन्मान घे गुरुदेवांच्या आशीर्वादाने आमचा सन्मान झाला आणि पुढे त्रेतायुग संपलं म्हणजे कृतयुग संपलं. सत्ययुग त्रेतायुगाची सुरुवात झाली. तेच सत्ययुगातले प्रल्हाद त्रेतायुगामध्ये अंगराच्या रूपानं आले. श्रीराम